हॅलो, मी ऋतुजा. वेलकम बॅक टू न्यू मिनी व्लॉग. आज सकाळी वातावरण एकदम छान झालं होतं. एकतर पाऊस थांबला होता आणि मेन म्हणजे ऊन पडलं होतं. त्यामुळे जरा चांगलं वाटत होतं. त्यामुळे जरा लवकर आवरून ब्रेकफास्ट करून मी तयार झाले कॉलेजला जायला. अँड दिस इज माय आउटफिट फॉर द डे. ऑलरेडी थोडा लेट झाला होता, त्यामुळे पटकन कॉलेजमध्ये आलो. आणि जेव्हा आम्हाला लिफ्टची गरज असते ना, तेव्हा आमचं लिफ्ट कधीच कामी येत नाही. सो स्टेअरकेस यूज करून आम्ही 3rd फ्लोअरला आलो. लेक्चर चालू होतात 9:15ला आणि आम्ही पोहोचलो तो 9:30ला. तरी पण आमची क्लासरूम रिकामीच होती. कितना भी ट्राय कर लो बनी, लेकिन फर्स्ट लेक्चर तो हमसे कभी भी अटेंड नाही हो पाएगा. कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये ना ईच सब्जेक्टसाठी सेपरेट नोटबुक असायची आणि आता लास्ट इयर येईपर्यंत एका नोटबुकमध्ये आम्ही सगळे सब्जेक्ट लिहितो. सो फर्स्ट 2 लेक्चर अटेंड केले आणि आज आम्हाला जायचं होतं आमच्या प्रोजेक्टसाठी एनजीओला भेट द्यायला. आम्ही यूज करत होतो गुगल मॅप्सचा आणि मॅप्सने आम्हाला अशा वळणावरती नेऊन ठेवलं की जिथून पुढे रस्ताच नव्हता. आणि नंतर एका अशा ठिकाणी की जे ठिकाण बघून आम्हालाच प्रश्न पडला की नक्की ते एन्जॉय होतं ना. तरी पण हार न मानता एवढा पाऊस आणि ऊन सहन करत मॅपवरती विश्वास ठेवून आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. आम्ही आलो होतो बंद फाउंडेशनला, पण ते ऑलरेडीच बंद होतं. सो तिथे भरून थोड्या अजून एनजीओजना कॉल लावला, थोडं डिस्कशन केलं आणि परत माघारी कॉलेजमध्ये आलो. वेट, आता इंटरेस्टिंग टॉपिक सुरू होणार आहे. आमच्या डिपार्टमेंट सिलेक्शन जवळ आलेत, सो त्याचीच मीटिंग आमच्या क्लासरूममध्ये अरेंज केली होती. जे कॅन्डिडेट्स होते ना त्यांनी स्पीच दिलं, पण इलेक्शन कधी आहे अजून डिक्लेअर नाही झालं. सो ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉग्समध्ये नक्की बघायला मिळेल. सो त्यानंतर एक प्रॅक्टिकल सेशन होतं, ते अटेंड करून मी रूमवरती आले. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ.